हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण. तर आपण आता 9वा चॅप्टर बघणार आहोत, सामाजिक आरोग्य. तर हा जो चॅप्टर आहे हा विद्यार्थ्यांना खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, त्याचबरोबर खूप सोपा चॅप्टर सुद्धा आहे. या चॅप्टरमध्ये परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेलेले असतात ते कसे असणार आहेत, तर एखादी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसे बिहेव कराल किंवा एखादी सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय योग्य वाटते किंवा काय अयोग्य वाटते, अशा टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत हे सगळे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये या चॅप्टरवरती विचारलेले असतात. म्हणजे तुम्हाला काय वाटते, तुमचं मत काय आहे, या टाइप मध्ये उत्तरं त्या ठिकाणी द्यायची आहेत. ठीक आहे, तर बघूयात. सामाजिक आरोग्य याला सोशल हेल्थ असं सुद्धा म्हटलं जातं. तर सोशल हा जो शब्द आहे हा लॅटिन भाषेतील सोशियस हा जो शब्द होता, या शब्दापासून सोशल हा शब्द आलेला आहे. तर या सोशियसचं नेमकं मिनिंग काय, तर सोशियसचं मिनिंग आहे फ्रेंड. ओके, फ्रेंड या शब्दापासूनच सोशल हा शब्द आलेला आहे. सामाजिक आरोग्य, तर सामाजिक आरोग्याच्या बाबतीत ज्या सगळ्या टर्म्स आहेत या आपण अगदी व्यवस्थित स्टडी करणार आहोत. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा सामाजिक आरोग्य मधला एक शब्द जो आहे आरोग्य. तर हा आरोग्य, हे आरोग्य म्हणजेच काय हे आपण बघूयात. तर एखाद्या व्यक्तीची शारीरिक स्थिती, त्याची मानसिक स्थिती आणि त्याने समाजात वावरत असताना इतर व्यक्तींशी तू कसा वागतो किंवा कसं बिहेव करतो, हे सगळ्या गोष्टी म्हणजेच काय, तो व्यक्ती आरोग्यदायी आहे, त्याचे आरोग्य व्यवस्थित आहे किंवा तो आरोग्याच्या दृष्टीने फिट आहे. काय, तर एखाद्या व्यक्तीची शारीरिक स्थिती चांगली असणे, मानसिक स्थिती चांगली असणे आणि सामाजिक सुस्थिती असणे, याला सगळ्यालाच आरोग्य असं म्हटलं जातं. तर आपण आता बघत आहोत सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य म्हणजेच काय बघा, एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तींशी, म्हणजे समजा तुम्ही असाल तर तुम्ही इतर व्यक्तींशी कसे वागता. आता तुम्ही वर्गामध्ये गेल्यानंतर एक छोटंसं बारीक निरीक्षण करून बघा. काही फ्रेंड्स तुमचे किंवा काही मुलं अशी असतात की ती कशी असतात, चटरपटर चटरपटर, नेहमी त्यांची बडबड 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 सुरू असते. मधल्या वेळेत किंवा मधली सुट्टी जर झाली असेल त्यावेळेत मात्र ते वर्गात मध्ये काय करतात, जणू एक भाजी मार्केटच तयार करतात. तर काही मुलं ही अशी असतात किंवा काही तुमचे फ्रेंड्स असे असतात की ते कसे असतात, फक्त कामापुरतं बोलणार, काम असेल तर बोलणार, नाही तर इतर वेळी शांत राहणार. हे कसे असतात, सोशल रिलेटेड किंवा सामाजिकरित्या ते कसे असतात, थोडेसे इनएक्टिव्ह असतात. परंतु पहिला ग्रुप आपण बघितला तो कसे असतात, ते सोशल सामाजिकरित्या ते फार ऍक्टिव्ह असतात, म्हणजे सगळ्यांशी मिक्स होतात, सगळ्यांशी बोलतात. तर काही ग्रुप, काही विद्यार्थ्यांचा ग्रुप असा असतो की ते खूप चिडीचूप, अगदी काही काम असेल काही काम नसेल ते शांत बसलेले असतात, म्हणजे ते कसे असतात, सामाजिकरित्या खूपच इनएक्टिव्ह असतात. म्हणजेच काय, यावरून काय सांगणार आहे मी की तुम्ही जर असाल तर तुम्ही इतर व्यक्तींशी किंवा इतर बाकीचे जे लोक आहेत त्यांच्याशी कशा पद्धतीने संबंध स्थापन करता किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीची क्षमता आहे, या सगळ्याला तुमचे सामाजिक आरोग्य असं म्हटलं जातं. आता त्याच्यासाठी अजून काही एक्झाम्पल्स बघूयात. समजा तुम्ही फ्रेंड्स बरोबर आहात तर तुमचं बिहेवियर कसं असणार आहे, एकदम डॅशिंग, दंगा मस्ती, आरडा ओरडा, हे सगळं तुमच्या फ्रेंड्स बरोबर असणार आहे. परंतु जर तुम्ही एखाद्या फॅमिली ट्रिपला तुमच्या आजी आजोबांच्या बरोबर, आई वडिलांच्या बरोबर गेला असाल तर तुमचं बिहेवियर कसं असणार आहे, थोडंसं सॉफ्ट असणार आहे. आणि समजा काही कपल्स आहेत, म्हणजे नवरा बायको आहेत किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणार आहे, तर त्यांच्यामधलं रिलेशन कसं असणार आहे, थोडंसं सॉफ्ट असणार आहे, काहीतरी प्रेमाचं बोलणं सुरू असणार आहे. म्हणजेच काय, ही एक सिच्युएशन वेगळी आहे. त्याचबरोबर समजा एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये आहे, त्याचे कलिग्स आहेत, मीटिंग सुरू आहे, तर त्यावेळेचं त्यांचं बोलणं कसं असणार आहे, वेगळं असणार आहे किंवा त्यांचे एटिकेट्स त्यावेळेला वेगळे असणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक म्हणजे एखाद्या व्यक्ती मृत झालेला आहे आणि त्याची अंत्ययात्रा सुरू आहे, तर त्यावेळेचं सुद्धा जे काही वातावरण असणार आहे किंवा त्या ठिकाणची जी वागणूक असणार आहे तुमची, ती कशी असणार आहे, वेगळी असणार आहे, शांत असणार आहे, सॅडनेस असणार आहे. ओके, म्हणजेच या सगळ्या एक्झाम्पल वरून आपण काय सांगूया, तर बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार, आता मगाशी आपण काय बघितलं, वेगवेगळे बदलणारीच परिस्थिती बघितली, फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर, तुमची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, नवरा बायको, हे जे वेगवेगळे आहेत, त्याचबरोबर ऑफिस, हे ज्या सगळ्या परिस्थिती आहेत, या परिस्थितीनुसार स्वतःचे जे अनुकूल आहे, म्हणजे तुमची स्वतःची जी वागणूक आहे ही बदलता, त्याच्यामध्ये बदल करणे किंवा त्याच्याकडून मध्ये अनुकूलन आणणे, यालाच हेच एक सामाजिक आरोग्याचं लक्षण आहे, चांगलं लक्षण आहे असं म्हणूयात आपण. म्हणजेच काय, तुम्हाला परिस्थितीनुसार बदलता आलं पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक आरोग्याच्या बाबतीत काही फॅक्टर्स आहेत
ते फॅक्टर्स कोणते असणार आहेत बघा, ते म्हणजे व्यक्तिमत्वातील खंबीरपणा. तुम्ही कसे असलं पाहिजे, खंबीर असलं पाहिजे, धाडसी डॅशिंग असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचे मित्र नातेवाईक जे आहेत त्यांचा मोठा संग्रह असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर समवयस्क किंवा एकटेपणाने योग्य वेळ योग्य रीतीने घालवणे. तुम्ही एकटे असाल तर नुसतं निवांत झोपून राहणे किंवा उगीच असं सॅड तोंड बारीक तोंड करून बसून राहणे हे बरोबर नाही. तर तुमचा जो वेळ आहे हा वेळ योग्य रीतीने घालवणे, त्यातून काहीतरी साध्य करणे, म्हणजे तुमचे जे काही छंद आहेत हे छंद जोपासणे. तसे नसेल तुमचे जे फ्रेंड्स असतील तर फ्रेंड्स बरोबर खेळणे किंवा गप्पा गोष्टी करणे, हसणे, हे सगळ्या गोष्टींनी तुम्ही जो आपला वेळ आहे हा वेळ घालवला पाहिजे. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांच्या प्रती विश्वास दाखवणे. आता प्रत्येक वेळेला पुढचा व्यक्ती चुकीचाच आहे, त्याच्यावरती अविश्वास दाखवणे, तो वाईटच आहे, बादच आहे असं न करता पुढच्या व्यक्तीवरती सुद्धा विश्वास दाखवणे हे सुद्धा गरजेचं आहे. आणि व्यक्ती जे आहेत त्यांचा आदर करणे आणि माणसांचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती देखील आपल्यामध्ये असणं हे सुद्धा गरजेचं आहे. तुमच्यापेक्षा ज्या व्यक्ती मोठ्या आहेत त्या व्यक्तींचा तुम्ही आदर करणे, तुमच्यापेक्षा ज्या व्यक्ती छोट्या आहेत त्यांना समजून घेणे. त्याचबरोबर आता समजा तुम्ही एखाद्या हाय पोझिशनला आहात, तर तुम्ही हाय पोझिशनला आहात म्हणून तुमच्या खालच्या पोझिशनच्या लोकांना नेहमी तुसडेपणाने बोलणे वगैरे ही गोष्ट चुकीची आहे. तर तुमच्या खालच्या लेवलची जी पोझिशनची जी लोक आहेत त्यांना सुद्धा तुम्ही रिस्पेक्टफुली बोलवलं पाहिजे, वागणूक दिली पाहिजे, त्या व्यक्तींचा सुद्धा तुम्ही स्वीकार केली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती असणे गरजेचे आहे. म्हणजेच बघा, जर तुम्ही एखाद्याला आदर दिला तर तो व्यक्ती सुद्धा तुम्हाला आदर देतो. ठीक आहे. तर या सगळ्या हे जे फॅक्ट्स आहेत हे सगळे फॅक्ट्स सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने लागणारे आहेत. आता आपण बघितले ते सगळे फॅक्ट्स. आता पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक. आता हा जो पॉइंट आहे विद्यार्थ्यांनो हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे परीक्षेमध्ये. यामध्ये हे जे 3 पॉइंट्स आहेत, मानसिक ताणतणाव, व्यसनाधीनता आणि दुर्धर आजार, तर या तिन्ही पॉइंट्स वरती फिरवून फिरवून प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा जो पॉइंट्स आहे हे जे तिन्ही पॉइंट्स आहेत ते कसे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. सो डोंट वरी, आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप हे सगळे बघणार आहोत. तर त्यातला पहिला पॉइंट आहे तो आहे मानसिक ताणतणाव. म्हणजेच काय, तुमचा मेंटल बॅलन्स आहे जो इम्बॅलन्स होणे किंवा तुमच्या मनामध्ये अगदी नाना विचार येणे आणि त्यामुळे मनात जे काही शंकांचे किंवा प्रश्नांचे जंजाळ माजणे आणि त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा स्ट्रेस येतो, यालाच मानसिक ताणतणाव असं म्हटलं जातं. तर याची सुद्धा काही कारणं आहेत. ती कोणती बघा, तर शिक्षणातील संधी मिळवण्यासाठीची स्पर्धा. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहितच आहे सध्या जेईई, नीट, सेट या सगळ्या परीक्षांसाठी लाखो हजारो विद्यार्थी बसतात, परंतु त्याच्या वॅकन्सीज किती असतात ह्या इन्स्टिट्यूटमध्ये थोड्याशाच असतात, परंतु लाखोच्या वरती स्टुडंट्स त्यासाठी प्रयत्न करत असतात. त्या स्पर्धेमध्ये ते उतरलेले असतात, त्याची तयारी करत असतात. तर या शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी ही जी स्पर्धा आहे याच्यातून सुद्धा मानसिक ताणतणाव निर्माण होऊ शकतो. नोकरी मिळवण्याची स्पर्धा. आता एखाद्या कंपनीमध्ये फक्त 10 किंवा 12 रिक्वायर्ड आहेत, इतके वॅकन्सीज आहेत, परंतु त्याच्यासाठी सुद्धा 100-200च्या पटीमध्ये स्टुडंट्स इंटरव्ह्यूसाठी किंवा ऍप्टिट्यूड टेस्टसाठी आलेले आहेत. म्हणजेच काय, तर नोकरी मिळवण्यासाठीची ही जी स्पर्धा आहे यातून सुद्धा मानसिक ताणतणाव निर्माण होतो. टेन्शन येतं की बाबा पुढच्याला नोकरी लागलेली आहे, पुढचा सिलेक्ट झालेला आहे आणि आपण अजून सिलेक्ट झालेलं नाही. तर या गोष्टीतून सुद्धा काही लोक आहेत हे डिप्रेस होतात, टेन्शन येतं, मानसिक स्ट्रेस तयार होतो. त्याचबरोबर व्यवसायातील स्पर्धा. तुमचा बिझनेस आहे म्हटल्यानंतर तुम्ही अगदी निवांत आहात का, तर नाही. तर व्यवसायामध्ये सुद्धा हल्ली फार स्पर्धा सुरू झालेली आहे की त्याचा व्यवसायामध्ये फायदा जास्त होत आहे, माझा पण जास्त फायदा झाला पाहिजे, त्याच्याप्रमाणे त्याच्या व्यवसाया इतकाच किंवा त्याचा व्यवसाय धंदा जो सुरू आहे त्याच्यापेक्षा माझा जास्त पटीने चांगला झाला पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे सुद्धा मानसिक ताणतणाव निर्माण होतो. त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत घरामध्ये ही जर जॉईंट फॅमिली नसतील, जर फक्त आई वडील आणि मुलं इतकीच असतील, तर त्यावेळेला जे आई वडील असतात हे आई वडील नोकरी निमित्त किंवा काही कामानिमित्त व्यवसायानिमित्त घराबाहेर जातात. त्यामुळे ती जी मुलं आहेत ही घरामध्ये एकटी पडतात, एकाकी होतात, त्यांच्यामध्ये एकाकीपणाची भावना हळूहळू निर्माण व्हायला होते आणि ते मानसिक ताणतणावाचा सामना करतात. त्याचबरोबर
त्याचबरोबर समाजामध्ये वावरत असताना मुलींना चेष्टा, मस्करी, छेडछाड, विनयभंग अशा सगळ्या प्रकारचा जो त्रास आहे याला सामना करावा लागतो आणि त्यातूनच मुलींना देखील मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं. फॉर एक्झाम्पल बसमध्ये चढत असताना, ट्रेनमध्ये चढत असताना विनयभंग होतो, मुलींना टच वगैरे केला जातो. त्याचबरोबर रस्त्यावरून चालत असताना तिच्या ड्रेसिंग स्टाईलवरून किंवा तिच्या चालण्याच्या स्टाईलवरून तिची चेष्टा केली जाते, मस्करी केली जाते किंवा काही ग्रुप्स असे असतात की जे छेडछाड करतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा मुलींना मानसिक त्रास होतो. त्याचबरोबर काही घरामध्ये अशी सुद्धा सिच्युएशन असते बघा, तर मुलग्याला जास्त वेटेज दिलेलं असतं तर मुलगीला कमी दिलेलं असतं. म्हणजेच काय, मुलगाला इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये घातलं जातं परंतु मुलींना मराठी मीडियम मध्ये घातलं जातं. ज्या काही सगळ्या जबाबदारी आहेत त्या मुलीला दिल्या जातात, घरातली ती सगळी कामं आहेत ती मुलीला दिली जातात, परंतु मुलग्याला मात्र त्यातली कुठलीही जबाबदारी दिली जात नाही. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, मानसिक त्रास निर्माण होतो. त्याचबरोबर सध्या समाजामध्ये जे काही चोरी, किडनॅपिंग, तसेच पाकिटमारी, मर्डर, हाणामारी, मारामारी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. या सगळ्यामुळे काय झालेले आहे, सामाजिक आरोग्य जे आहे हे धोक्यात आलेले आहे. तर या सगळ्यासाठी जी मानसिक स्थिती आहे ही व्यवस्थित असणे गरजेचं आहे. सध्या लोकांचं कसं सुरू आहे की कमी वेळ किंवा कमी परिश्रम पाहिजे आणि त्यातून जो फायदा पाहिजे तो मात्र जास्त पाहिजे. तर या गोष्टीमुळे त्यांची जी काही मेंटॅलिटी आहे ही नकारात्मक झालेली आहे. कमी वेळेमध्ये जास्त फायदा काढण्याच्या बाबतीत ते वेगवेगळे जे चोरटे मार्ग आहे, जे फसवे मार्ग आहे त्याचा निवड केलेला आहे आणि त्याच्यामुळे सामाजिक आरोग्य जे आहे हे धोक्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले मानसिक आरोग्य जे आहे हे व्यवस्थित संतुलित राखले पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे तो आहे व्यसनाधीनता. व्यसनाधीनता म्हणजेच काय, एखाद्या व्यसनाच्या आहारी जाणे. फॉर एक्झाम्पल सिगारेट पिणे, तंबाखू, मावा, अंमली पदार्थ जे आहे, ड्रिंक्स घेणे, ड्रग्स घेणे, या सगळ्याची हळूहळू सवय होणे, त्याचे व्यसन लागले, यालाच व्यसनाधीनता असं म्हटलं जातं. तर बघा विद्यार्थ्यांनो, कुमारवयीन जी मुलं आहेत म्हणजेच कॉलेजेसमध्ये जाणारे आहेत किंवा इव्हन 9वी 10वी मधली जी मुलं आहेत यांच्यावरती त्यांच्या मित्रांचा प्रभाव जास्त असतो. म्हणजे जर मोठ्या व्यक्ती जर त्यांना काही सांगायला गेल्या तर त्यांना ते अजिबात पटत नाही, परंतु हेच जर त्यांना त्यांच्या काही मित्रांना सांगितलं तर पटकन त्यांना ते लक्षात येतं किंवा पटकन ते त्याचा प्रभाव पडतो. अशाच माध्यमातून म्हणजेच काय होतं, कॉलेजेसमध्ये एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये सगळे मुलं ही चांगली आहेत, परंतु एखादा त्यांचा जो मित्र आहे याला सिगारेट पिण्याची सवय असेल तर तो काय करतो, तुम्हाला काय करणार, तो त्याचा आग्रह करणार, अरे पी रे, पिऊन बघ रे, ओढून तरी बघ, त्याची मजा वेगळीच आहे, असं तो तुम्हाला काय करतो, फोर्स करतो. आणि या फोर्सच्या आहारी तुम्ही जाता आणि एकदा ती सिगारेट पिऊन बघण्याचा प्रयत्न करता आणि त्यातून हळूहळू काय होत जातं, त्याची सवय लागते आणि त्याचं तुम्हाला व्यसन लागतं. त्याचबरोबर तंबाखू, मावा याच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. अरे खाऊन तरी बघ, अरे बघ तरी, असं तुम्हाला तुमचे फ्रेंड्स काय करतात, आग्रह करतात, फोर्स करतात आणि त्याच्या आहारी जाऊन तुम्हाला अशा वाईट सवयी लागू शकतात. ड्रिंक्सच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. तर हे जे सगळे पदार्थ आहेत किंवा तंबाखू, अंमली पदार्थ यांच्या सेवनाचे दुष्परिणाम काय काय आहेत हे आपण बघूयात. आणि या पदार्थांच्यामुळे सामाजिक आरोग्य जे आहे हे कसे झालेलं आहे, धोक्यात आलेलं आहे. आता तंबाखू खाल्ल्यामुळे किंवा अंमली पदार्थ, दारू, ड्रिंक्स किंवा ड्रग्स घेतल्यामुळे त्याचे दुष्परिणाम कोणते असतात, तर दारू पिल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त परिणाम हा नर्व्ह सिस्टीम वरती होतो. त्याचबरोबर फुफ्फुसाचा कॅन्सर सुद्धा होतो आणि आपल्याला पोटामध्ये जे लहान आतडे, मोठे आतडे आहेत याचा सुद्धा कॅन्सरला तोंड द्यावे लागते अशा प्रकारचे अंमली पदार्थांचं सेवन केल्यामुळे. त्याचबरोबर तंबाखू, मावा या गोष्टींचे सेवन केल्यामुळे सुद्धा जे आपलं तोंड आहे किंवा दाढा आहे, दात आहेत, या सगळ्याचा कॅन्सर होतो आणि त्यामुळे व्यक्तीला दुखापत होते. तर हे जे सगळे आहेत हे कसे आहेत, हे तंबाखू आणि अंमली पदार्थ याच्या सेवनाचे हे सगळे दुष्परिणाम आहेत. त्यानंतरचा पॉइंट आहे तो आहे दुर्धर आजार. तर त्यामध्ये काही व्यक्ती एड्स बाधित असतात, काही लोकांना कुष्ठरोग झालेला असतो, काही व्यक्तींना टीबी झालेले असते, तर काही व्यक्ती अशा असतात की ज्यांची जे मानसिक बॅलन्स जो आहे हा इनबॅलन्स झालेला असतो, ते मानसिक विकृत असतात. तर अशा व्यक्तींची योग्यरित्या काळजी न घेतल्यामुळे सुद्धा सामाजिक आरोग्य हे धोक्यात येऊ शकतं. त्याचबरोबर घरातील ज्या वृद्ध व्यक्ती आहेत या वृद्ध व्यक्तींची जबाबदारी किंवा त्यांची सांभाळ करत असताना
कमी जास्त करणे किंवा त्यांना योग्य रीती न सांभाळणे अशा गोष्टी केल्यामुळे सुद्धा सामाजिक आरोग्य हे धोक्यात येत आहे. त्याचबरोबर वाढत चाललेली जी वृद्धाश्रमांची संख्या आहे, या सगळ्या गोष्टी सामाजिक आरोग्याला घातक ठरत आहेत. सेकंड पार्ट मध्ये आपण बघणार आहोत की जे प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञान आहेत, याचा अतिवापर केल्यामुळे कोणकोणते परिणाम होतात, म्हणजे थोडक्यात कोणते दुष्परिणाम होतात हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, पूर्वीच्या काळी म्हणजे आम्ही लहान असताना वगैरे लहान मुलं किंवा शाळेमध्ये जाणारी, कॉलेजेसमध्ये वगैरे जाणारी जी मुलं होती, ती घराबाहेर पडायची आणि वेगवेगळे खेळ खेळायची. असे खेळ खेळल्यामुळे त्यांच्यामध्ये एकजुटीची भावना निर्माण झालेली असायची. त्याचबरोबर त्यांचे शारीरिक जी स्थिती असायची ती व्यवस्थित, म्हणजे त्यांची शारीरिक डेव्हलपमेंट, वाढ जी व्हायला हवी ती कशी असायची, चांगली असायची, सदृढ असायची. त्याचबरोबर त्यांची मानसिक स्थिती सुद्धा व्यवस्थित असायची. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचे हे जे खेळ आहेत, गोट्यांचा खेळ वगैरे, ते आमच्या काळामध्ये जी मुलं आहेत ही अशी खेळली जायची. त्याचबरोबर असे जे ब्लॉक्स आहेत, हे ब्लॉक्स आखून त्यामध्ये असे उड्या मारत जाऊन आपले एखादं घर तयार करणे, हा सुद्धा खेळ आमच्या काळी खेळला जायचा. खो खो असू देत, कबड्डी असू देत. त्याशिवाय लहान मुलं जी आहेत, ही लहान मुले सुद्धा अशा प्रकारचे छोटे छोटे ब्लॉक्स किंवा मणी याच्यामध्ये गुंतलेली असायची. तर विद्यार्थ्यांनो, मला सांगा, तुम्ही 10वीला आहात, तर तुमच्यापैकी किती जणांनी अशा प्रकारचा हा गोट्यांचा खेळ खेळला असेल? खूपच कमी जण असे असणार आहेत. म्हणजे साधारणतः जर 100 जण असतील तर त्यामधले फक्त 10-15 विद्यार्थी असे असणार आहेत की त्यांनी हा गोट्यांचा खेळ खेळलेला असणार आहे. बाकीचे स्टुडंट असे असणार आहेत की त्यांना इव्हन माहितीही नसणार आहे की हा खेळ खेळायचा कसा आहे. म्हणजेच काय, तर पूर्वीच्या काळी मुलं जी आहेत ती घराबाहेर पडत होती, वेगवेगळे खेळ खेळत होती, त्यामुळे त्यांची जी होणारी वाढ आहे ही अगदी व्यवस्थित होत होती. कुठल्याही प्रकारचं मानसिक टेन्शन, स्ट्रेस किंवा वेगवेगळे ऍडिक्शन्स वगैरे त्यांना नसायचे. तर या ठिकाणी सुद्धा पिक्चर मध्ये दिसते बघा. तर अशा प्रकारची जी सायकलची जी टायर आहे, ही टायर काढून रस्त्यावरती एक काठी घेऊन त्याच्या थ्रू खेळलं जायचं. अशा प्रकारचे खेळ खेळले जायचे. त्याचबरोबर बैठी खेळ मध्ये सापशिडी खेळला जायचं. त्याचबरोबर ल्युडो हा गेम होता, हा सुद्धा खेळला जायचा. तर हे सगळे खेळ जे आहेत बाहेर खेळले जायचे, काही घरात खेळले जायचे. म्हणजेच काय, तर त्यावेळची जी मुलं आहेत ही अशा प्रकारचे खेळ खेळण्यात, एकजुटीमध्ये राहण्यात आनंदी होती. परंतु हल्ली आत्ताची जी मुलं आहेत त्यांना प्रसार माध्यमे आणि फॉर एक्झाम्पल मोबाईल, या मोबाईल फोनची इतकी सवय लागलेली आहे. या ठिकाणी या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता, लहान मुलेच नव्हे तर मोठ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सुद्धा बघा, रस्त्यावरून फिरत असताना सुद्धा त्यांचे लक्ष हे फक्त आणि फक्त त्यांच्या मोबाईल मध्येच आहे. तर काही लोक ही अशी आहेत की त्यांना मोबाईलवरती फक्त स्क्रोलिंग करायचं असतं. मोबाईल मध्ये काही विशिष्ट असं त्यांचं काम नसतं किंवा कुठलाही मुद्दा त्यांना वाचायचा नसतो, काही बघायचं नसतं. फक्त जो मोबाईल आहे तो फक्त असं स्क्रोलिंग करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दिसत आहे बघा, फक्त स्क्रोलिंग करणे हे एक प्रकारचं त्यांना व्यसन लागलेलं असतं. तर काही लोक असे असतात की इव्हन ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा चॅटिंग करणे, मोबाईलवरती बोलणे ही सवय लागलेली असते. म्हणजेच काय, तर जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा अति संपर्क किंवा त्याचा अति वापर होत चाललेला आहे. त्याचबरोबर आणखीन उदाहरण, काही व्यक्ती ह्या अशा सुद्धा असतात की त्यांच्या मोबाईलवरती कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं नसतं, कुठल्याही प्रकारचा मेसेज आलेला नसतो, तरी पण त्यांना चैन पडत नसतं. उगाचच आपला मोबाईल घ्यायचं, बघायचं की त्याच्यावरती काय आलेलं आहे की नाही, काही नोटिफिकेशन आहे का, काही मेसेज आहे का, कुठल्याही प्रकारची रिंगटोन वगैरे काही वाजलेली नसते, तरी पण पुन्हा आपला मोबाईल फोन चेक करणे ही त्यांना एक प्रकारची सवय लागलेली असते. म्हणजेच काय, हल्लीच्या काळामध्ये प्रसार माध्यमे तसेच अत्याधुनिक जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा अति संपर्क होत चाललेला आहे आणि त्याचा अनावश्यक म्हणजे आवश्यकता नसताना सुद्धा त्याचा वापर होत चाललेला आहे आणि अवाजवी वापर म्हणजे अति प्रमाणात वापर होत चाललेला आहे. आणि यामुळे सामाजिक जे आरोग्य आहे हे धोक्यात येत आहे. त्याचबरोबर आणखीन सुद्धा काही एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर जर एक मित्रमैत्रिणींचा ग्रुप असेल तर बघा, ते एकमेकाशी चर्चा करत नाहीत, एकमेकाशी हसून खेळत राहत नाहीत, तर त्यांचं लक्ष हे कुठं असतं, फक्त त्यांच्या मोबाईलमध्ये असतं. त्यातले काही जण हे व्हॉट्सअपवरती असतात, काही जण फेसबुकवरती असतात, तर काही इन्स्टावरती असतात. म्हणजे ते स्वतःचा वेळ काय करत असतात, त्या मोबाईलवरती घालवत असतात. अशा या मोबाईल फोनवरती तासनतास वेळ घालवणाऱ्या व्यक्ती, त्यांना सभोवतालचं भान राहत नाही. म्हणजे आजूबाजूला काय चालू आहे हे त्यांना त्याच्याशी काही लेणं देणं नसतं. फक्त मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर काय सुरू आहे, इंस्टाग्रामवरती काय सुरू आहे, याच्यामध्ये ते गुंतून राहिलेले असतात आणि हा एक व्यसनाचा प्रकार आहे.
त्याचबरोबर त्यांचा किती वेळ जातोय हे त्यांच्या ध्यानात राहत नाही. फेसबुकवर बसला तर तुमचा 1-1.5 तास कसा गेला हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. म्हणजेच काय होणार आहे, वेळेचा त्या ठिकाणी अपव्यय होणार आहे. तर काही व्यक्ती ह्या त्यांना तर जेवताना सुद्धा किंवा नाश्ता करताना सुद्धा भान नसतं. सतत ते जरी जेवणाची किंवा नाश्त्याची प्लेट समोर असली तरी त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि समोर काही खात आहोत हे सुद्धा बघण्याचे ते तसदी घेत नाही. म्हणजेच काय, एक प्रकारचं मोबाईलचं त्यांना व्यसन जडलेलं असतं. तर हे काय झालेलं आहे, या सगळ्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येत चाललेलं आहे. आता आपण बघितलं की या मोबाईल फोनचे इतके सारे दुष्परिणाम आहेत, परंतु त्याचे आपल्या शरीरावरती होणारे सुद्धा दुष्परिणाम कोणते आहेत ते बघूयात. तर या मोबाईल फोनमुळे डोकेदुखी होते. म्हणजेच काय होणार, जर सतत तुम्ही बघत राहिलात मोबाईल तर त्यामुळे काय होणार आहे, तुमच्या डोक्याला तसेच डोळ्याला स्ट्रेस येणार आहे आणि त्यामुळे डोकेदुखी सुरू होणार आहे. त्यानंतर निद्रानाश म्हणजेच काय, रात्री 1-2 वाजेपर्यंत झोप लागत नाही. काही मेसेज आलेला आहे का, काही नोटिफिकेशन आलेले आहे का, किंवा मी जी पोस्ट केलेली आहे फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती त्याला किती कमेंट्स आलेले आहेत, किती लाईक आलेले आहेत हे बघणं आणि याचं व्यसन जडणं, याच्यामुळे काय होतो, निद्रानाश होतो. त्याचबरोबर विस्मरण, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही विसरायला लागतात. आणि कानात आवाज घुमणे. आता कानात आवाज घुमणे म्हणजे काय, जर तुम्ही हेडफोन कानामध्ये घातलेले आहात आणि म्युझिक ऐकत आहात आणि त्याचा आवाज इतका मोठ्याने लावलेला आहे, दान दान सगळी गाणी जी आहेत ती तुमच्या कानात सुरू आहेत, आणि जेव्हा तुम्ही हेडफोन कानातून काढून टाकाल त्यावेळेला मात्र तुमच्या आवाजातून कुई असा जो आवाज येईल, ह्यालाच काय म्हणायचं, कानात आवाज घुमणे. त्याला टिनिटस असं म्हटलं जातं. तर हे सुद्धा हा सुद्धा एक मोबाईलमुळे झालेला दुष्परिणाम आहे. त्यानंतर सांधेदुखी. आता तुम्ही म्हणाल की मोबाईल बघितल्यामुळे सांधेदुखी कशी होईल, तर सतत असं एकसारखं डोकं त्याच्यामध्ये घातल्यामुळे तुमच्या जे बॅक पेन आहे किंवा इथे जे दिसत आहे बघा, बॅक नेक जे आहे या ठिकाणी काय होतात, तुम्हाला दुखायला सुरू होतं. त्याचबरोबर हातात सतत असा मोबाईल घेतलेला आहे आणि एकसारखं असं स्क्रोलिंग सुरू आहे, तर या ठिकाणी हे अंगठा बोट किंवा या साईडला जी करंगळी असणार आहे याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला दुखायला सुरू होतं, ते जॉईंट पेन सुरू होतात. त्यानंतर दृष्टीदोष. तुमच्या डोळ्यांवरती त्याचा दुष्परिणाम होतो. ज्यांना चष्मा लागलेला नाही त्यांना 100% चष्मा लागण्याचे चान्सेस असतात, आणि ज्यांना ऑलरेडी चष्मा लागलेला आहे त्यांचा नंबर वाढण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणजेच हे काय झाले, आपण सगळे बघत आहोत मोबाईल फोनचा अतिवापराचे हे सगळे दुष्परिणाम आहेत. ओके. त्याचबरोबर मोबाईल फोनचे आणखीही दुष्परिणाम आहेत, ते म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत. तर लहान मुलांनी जर सारखा मोबाईल बघितला तर त्यामुळे काय होतं, त्या फोन मधून जे रेडिएशन्स बाहेर पडतात, हे रेडिएशन्स त्यांच्या शरीरामध्ये जी हाडं आहेत ती हाडं ठिसूळ करण्यास कारणीभूत ठरतात. मोठ्या व्यक्तींच्या पेक्षा लहान मुलांना हा धोका जास्त प्रमाणात असतो. मोठ्या व्यक्तींच्या मध्ये ऑलरेडी त्यांच्या हाडांचा विकास झालेला असतो, परंतु लहान मुलांचा विकास होत असतो. त्यामुळे त्यांचे जे हाडं आहेत या हाडांवरती रेडिएशनचा प्रभाव पडतो आणि हाडे ठिसूळ होण्याचे चान्सेस जास्त असतात. हे झाला मोबाईलचा अति प्रमाणात वापर केल्यामुळे. आता काही व्यक्ती ह्या अशा असतात, संगणक म्हणा, इंटरनेट म्हणा, याचा अति वापर म्हणजे ते फक्त त्या मोबाईल लॅपटॉपमध्ये किंवा पीसी मध्ये घुसून बसलेले असतात. काही ना काहीतरी सर्फिंग करणे, काही ना काहीतरी बघत बसणे, उगीच आपलं माऊसचं बटन दाबणे वगैरे असं त्यांचं सुरू असतं. तर या अशा ज्या व्यक्ती आहेत त्या कशा असतात, एकलकोंड्या होतात. त्यांना बाहेरच्या जगामध्ये काय चालू, बाहेरच्या जगाचं राहू दे, घरात तुमच्या इतर कुठल्या व्यक्ती काय बोलत आहेत, काय विषय घरात सुरू आहे ह्याचं सुद्धा त्यांना भान राहत नाही. म्हणजेच काय, तर ती व्यक्ती एकलकोंडी होते, स्वतःचा फक्त विचार करते आणि त्या इंटरनेटवरती किंवा लॅपटॉपवरती ती बसून राहते. तसेच समाजातील इतरांशी त्या संवाद साधू शकत नाहीत. फक्त मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये असं बघत राहिल्यामुळे किंवा वेगवेगळे सर्फिंग करत राहिल्यामुळे, इंटरनेटचा जास्त वापर करत असल्यामुळे इतर व्यक्ती ज्या आहेत शेजारी वगैरे, तर त्यांच्याशी त्या व्यवस्थित संवाद साधू शकत नाही, किंवा समाजातल्या ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या सुद्धा त्या पार पाडू शकत नाहीत. त्या स्वतःचाच विचार करतात. स्वमग्नता म्हणजेच लाईक ऑटिझम हा जो आजार आहे हा लहान मुलांच्या मध्ये जास्त दिसून येतो. ते काय करतात, जेव्हा लहान असल्यापासून जर जास्त प्रमाणात मोबाईल बघण्यास बघितला तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा ऑटिझम हा आजार येतो, किंवा त्याला स्वमग्नता म्हणतात. ते स्वतःमध्ये गुंतलेले राहतात, बाकीच्या जगाचा काही ते न विचार करता फक्त त्या मोबाईल मध्ये काय सुरू आहे याचंच त्यांच्याकडे जास्त लक्ष असतं, आणि त्यामुळेच ते जास्त प्रभावित होतात. त्याचबरोबर आत्मकेंद्रीपणा म्हणजे
स्वतःमध्ये गुंतून राहणे हे फक्त त्यांच्यामध्ये दिसतं आणि अशा ज्या व्यक्ती आहेत ह्या एकलकोंड्या होतात. तर हे सगळे जे आहेत ते कसे आहेत, मोबाईल फोन्सचे किंवा लॅपटॉप जास्त प्रमाणात इंटरनेट वापरणे या सगळ्याचे ते दुष्परिणाम आहेत. त्याचबरोबर सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारा आणखीन देखील घटक आहेत ते म्हणजे बघा, कार्टून फिल्म्स पाहणारी मुलं कधीतरी त्या पात्राप्रमाणे वागू लागतात. आता फॉर एक्झाम्पल आमच्या वेळेला जे कार्टून्स लागायचे त्याच्यामध्ये पोकेमॉन होतं, टॉम अँड जेरी होतं. त्याचबरोबर आमच्या वेळेला एक फेमस सिरियल होती ती म्हणजे शक्तिमान. तर या शक्तिमान सिरियल मध्ये काय होतं, एक शक्तिमान नावाचं जे पात्र होतं ते काय करत होतं, हात वरती करून असं शक्तिमान असं कारण उंचावरून खाली उडी मारत होतं किंवा काहीतरी असं हाताने दणकट वस्तू फोडणे, अशा प्रकारचं ते जे पात्र आहे त्या सिरियल मध्ये दाखवलेलं गेलं होतं. तर त्या काळी म्हणजे आमच्या काळी काय होतं, तर त्या शक्तिमान सारखं जे कॉस्ट्युम्स आहेत हे कॉस्ट्युम सुद्धा बाजारात विकायला होते. तर काही मुलं जी अशी होती की त्यांनी हट्ट करून आपल्या पालकांकडून ती कॉस्ट्युम्स घेतले होते, घातले होते आणि जसं तो शक्तिमान त्या सिरियल मध्ये हात वरती करून वगैरे गोल गोल फिरतो, एखाद्या कठड्यावरून खाली उडी मारतो किंवा एखादी तणकट वस्तू हाताने फोडतो, तशा प्रमाणे ती वागू लागली. त्या प्रकारचा तो कॉस्ट्युम घालायला लागलीत आणि टेरेसवरून वगैरे उडी मारायला लागलीत आणि त्यामुळे ऍक्सिडेंट्स व्हायला लागले. तर म्हणजेच काय, तर कार्टून फिल्म्स बघणार जे सतत ते कार्टून फिल्म्स बघतात किंवा अशा टाईपचे जे सिरियल्स आहेत हे बघतात, त्यामुळे ती जी मुलं आहेत ती काय करतात, जणू त्यातला जो पात्र आहे त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्याप्रमाणे ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून वेगवेगळ्या ऍक्सिडेंट्स होत जातात. म्हणजेच मगाशी बघितलं की शक्तिमान सारखं होण्याच्या नादात काही मुलांनी असे केले की त्याच्यासारखा कॉस्ट्युम्स घालून टेरेसवरून वगैरे उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे काही ऍक्सिडेंट झालेले आहेत, तर काही मुलांचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत. तर हे सगळं कशामुळे झालेलं आहे, तर अशा प्रकारचे कार्टून फिल्म्स जास्त प्रमाणात किंवा त्याचा जास्त सवय लागल्यामुळे झालेलं आहे. तर हे सुद्धा सामाजिक जे आरोग्य आहे हे धोक्यात आणण्यासाठी कारणीभूत असणारे घटक आहेत. त्याचबरोबर आभासी युद्ध आणि रेस असे गेम्स खेळणारी मुलांचा स्वभाव व वृत्ती नकारात्मक होते. आता हे आभासी युद्ध आणि रेस या टाईपचे गेम्स कोणते कोणते असतील हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. माझ्यापेक्षा ते गेम्स कोणते आहेत, काय काय आहेत हे तुम्हाला जास्त माहिती असणार आहे. परंतु विद्यार्थ्यांनो, अशा टाईपचे गेम्स मोबाईलवरती जास्त खेळल्यामुळे काय होतं की त्या मुलांचा जो स्वभाव आहे, त्यांची जी वृत्ती आहे ही निगेटिव्ह होत जाते. फॉर एक्झाम्पल मध्यंतरच्या काळामध्ये ब्ल्यू व्हेल नावाची एक गेम आली होती, या ठिकाणी दिसते बघा. तर या गेम मध्ये काय केलं जायचं, वेगवेगळे टास्क दिले जायचे. फॉर एक्झाम्पल स्टँड ऑन अ ब्रिज, कुठल्या तरी ब्रिज वरती जाऊन उभे राहा किंवा हॉरर मूवी बघा, अशा प्रकारचे वेगवेगळे टास्क दिले जायचे. त्यानंतर लिप युअर कट, हळूहळू पुढचे जसे जसं ते एपिसोड्स वगैरे पुढे होत जातील तसे वेगवेगळे स्वतःला इजा करून घेण्याचे सुद्धा टास्क या ब्ल्यू वेल या गेम मध्ये दिले जायचे. कट युअर लिप, तुमचे लिप कट करून घ्या, स्क्रॅचेस ऑन युअर शोल्डर आणि सगळ्यात लास्ट जी स्टेप होती त्याच्यामध्ये काय होतं की सुसाईड करा. आणि त्या लास्टच्या स्टेज पर्यंत जाऊन काही मुलांनी या गेमच्या मुळे सुसाईड सुद्धा केलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जे गेम आहेत या गेम्स खेळल्यामुळे किंवा वापरल्यामुळे त्या मुलांच्या वृत्ती जी आहे किंवा स्वभाव जे आहे ते कसा होतं, निगेटिव्ह माइंड होत जातं. ते समाजामध्ये व्यवस्थित वावरू शकत नाहीत, एकलकोंडे होतात आणि अशा प्रकारच्या गेमच्या नादाला लागतात आणि स्वतःचे आयुष्य गमावून बसतात. त्यानंतर आता मोबाईल फोनवरती जे इंटरनेट आलेले आहे, ह्या इंटरनेटच्या माध्यमातून सगळं जे जग आहे हे जग तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. कुठलीही माहिती असू देत, काहीही असू देत, तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल माहिती मोबाईलवरती इंटरनेटवरती मिळते. परंतु काही मुलांना जेव्हा सर्फिंग करत असताना वगैरे काही अयोग्य व्हिडिओज म्हणजे लाईक पॉर्न व्हिडिओ असतात, अश्लील व्हिडिओ असतात, हे व्हिडिओ दिसतात आणि ते पाहण्याचे कुतूहल त्यांच्यामध्ये निर्माण होतं आणि ते पाहतात आणि त्यामुळे त्याची हळूहळू त्यांना सवय लागून जाते आणि त्यांच्या मनावरती स्ट्रेस येतो किंवा त्यांची वृत्ती नकारात्मक होते आणि त्यातून वाईट सवय लागत जाते. तर इंटरनेटवरील अयोग्य व्हिडिओ पाहणे हे सुद्धा एक सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाराच घटक आहे. त्यासाठी लहान मुलांना अयोग्य ठरणारे जे वेबसाईट्स आहेत, फिल्म्स आहेत, कार्टून्स आहेत, हे गव्हर्नमेंटने त्याच्यावरती बॅन आणलेलं आहे आणि ते बंद केलेले आहेत. तरी सुद्धा काही व्हिडिओज हे अवेलेबल असे असतात की ते लगेच काही मुलं सर्फिंग करत असताना त्यांना लगेच दिसणार आणि ती मुलं त्या व्हिडिओच्या आहारी जातात आणि ते व्हिडिओज ते बघतात. त्यामुळे त्यांची वृत्ती जी आहे ही निगेटिव्ह होत जाते.
त्यानंतर तुम्ही पेपरमध्ये किंवा न्यूजवरती असं ऐकलं असाल की काही मुलांचा ग्रुप जो आहे हा बीच वरती गेलेला आहे आणि तिथे सेल्फी काढत असताना त्यातले काहीतरी दोघं तिघ जणांचा मृत्यू झालेला आहे. किंवा काही मुलींचा ग्रुप आहे तो एखाद्या वॉटरफॉल जवळ गेलेला आहे आणि सेल्फी काढत असताना एकीचा पाय घसरलेला आहे आणि मृत्यू झालेला आहे. म्हणजेच काय तर तुम्ही मोबाईल फोनवरती सेल्फी काढत असताना मृत्यू होणे हा सुद्धा एक खूप वाईट असा दुष्परिणाम आहे. तर बघा, सेल्फी काढणे हा सुद्धा एक वाईट सवय आहे. काही काही जणांना सेल्फी काढण्याचा छंद असतो, म्हणजेच काय एक प्रकारचं त्यांना व्यसन लागलेलं असतं. कुठेही तुम्ही जा, इव्हन मंदिरात सुद्धा गेलात तर त्या ठिकाणी अशी लोक सेल्फी काढताना दिसतात. म्हणजेच काय त्यांना ते एक प्रकारचं व्यसन जडलेलं असतं. तर हे व्यसन आहे तो एक प्रकारचा चांगलं व्यसन नव्हे ते, हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर अशा मोबाईल फोनवरती सेल्फी काढण्याच्या नादात अनेक जणांचे मृत्यू होतात. त्याचबरोबर काही जण असे असतात की धावती ट्रेन, मागून ट्रेन येत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचा सेल्फ व्हिडिओ करत असतात आणि तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्या फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करतात आणि तुम्हाला बघण्याची अशी फार आकांक्षा असते की किती व्ह्यूज आले किंवा किती त्याच्या लाईक्स आले की त्याच्यावर किती कमेंट आले. हे सगळं करण्याच्या नादात कधीतरी तुम्ही स्वतःचा जीव गमावणार आहात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे मोबाईल फोनचा अति वापर करणे किंवा मोबाईल फोनवरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर सेल्फी काढणे हे धोक्याचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्यामुळे काय होत आहे, माणसांची जी मानसिकता आहे ही हळूहळू बदलत चाललेली आहे. आता या मोबाईल फोनचे लोकांना इतकी सवय लागलेली आहे की त्यामुळे माणसाची बघा, एखाद्या ठिकाणी रस्त्यावरती जरी ऍक्सिडेंट झाला असेल तर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला काही प्राथमिक उपचाराची गरज असते, तर ते उपचार न करता काही लोकांची मानसिकता अशी झालेली असते की ते स्वतःचा मोबाईल करतात आणि तो ऍक्सिडेंट कसा झाला, काय झाला याच्याबद्दल ते व्हिडिओ करतात आणि हा व्हिडिओ पुढे सोशल मीडियावरती ते पाठवतात. तर याच्या पाठीमागे लोकांची काय मानसिकता आहे हे कळालेलं नाही, परंतु हा सगळा कशाचा दुष्परिणाम आहे, मोबाईल फोनचा दुष्परिणाम आहे. त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला ती गरज आहे त्याला उचलणे, पाणी देणे, काही प्रथमोपचार आहेत ते करण्याऐवजी माणसं आपला मोबाईल काढतात आणि व्हिडिओ करायला सुरू करतात. तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. माणसाची जी मानसिकता आहे ही आता आपल्याला बदलायला हवी. त्याचबरोबर या मोबाईल फोनच्या कारणामुळे घराघरामध्ये हिंसा वाढत चाललेली आहे. त्याचबरोबर काही लोकांच्या मध्ये आत्महत्याचे सुद्धा विचार येतात. तर ही लोक आत्महत्या करत असताना सुद्धा आपण कशा प्रकारे आत्महत्या करतो हे लाईव्ह एखाद्या फ्रेंडला किंवा घरातील व्यक्तींना दाखवतात की मी कशा प्रकारे आत्महत्या करत आहे किंवा त्याचं रेकॉर्डिंग करतात आणि त्यांच्याकडून जी काही सहानुभूती मिळवायला हवी ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच काय, तर ही जी अशी लोक असतात ही मेंटली फार कमकुवत झालेली असतात. आता हे सगळं आपण काय बघितलं की या सगळ्या मोबाईल फोन्समुळे किंवा जे वेगवेगळे मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेले आहेत या सगळ्याचे जे काही सगळे दुष्परिणाम आहेत त्याच्यामुळे मानसिक टेन्शन येतं, ताणतणाव निर्माण होतो. तर हे सगळं आपल्याला नको आहे, हे आपल्याला पूर्णपणे कमी करायचं आहे. त्यासाठीच आपला पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, ताणतणाव व्यवस्थापन. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी जे टेन्शन आहे, ताणतणाव आहे हे आपल्याला कम्प्लिटली कमी करायचं आहे. तर सुरुवातीला हा पॉइंट शिकण्याच्या आधी या ठिकाणी जे स्माइल चित्र दिसत आहे याप्रमाणे तुम्ही सुद्धा एक चेहऱ्यावरती छानशी स्माइल आणा आणि या पॉइंटला आता आपण बघूया. ओके, तर स्ट्रेस मॅनेजमेंट. ओके, स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे खूप महत्वाचे आहेत. तुमचा जो टेन्शन आहे, ताणतणाव आहे हे कमी करण्यासाठी याची मदत होते. फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज आहे, तुमचा छंद, मेडिटेशन्स, योगासनं करणे, त्याचबरोबर निसर्गामध्ये फिरायला जाणे, वेगवेगळे पक्षी पाहणे, वेगवेगळ्या झाडांचे जे प्रकार आहेत, प्रजाती आहेत त्या अभ्यासणे, तुमच्या वेळेचा व्यवस्थित सदुपयोग करणे, गाणी म्हणणे, गाणी ऐकणे किंवा गाणी शिकणे हे सुद्धा स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये वापरलं जातं. तसंच वेगवेगळे मसाज आहे, स्पा थेरपी आहे, हे सगळं केल्यामुळे काय होतं, तुमच्या मनावरचा जो ताणतणाव आहे हा कमी होतो. तर या ठिकाणी सिनियर सिटीजन्सचा काही ग्रुप दिसत आहेत. तर मोठमोठ्याने आणि मनमोकळेपणाने हसून स्वतःचा ताणतणाव हलके करण्याचे एक नवीनच अशी पद्धत आलेली आहे किंवा एक लोकप्रिय झालेली संकल्पना आहे, ती म्हणजे हास्य मंडळ. तर बघा, तुम्ही सकाळ सकाळी उठून जर एखाद्या गार्डन मध्ये वगैरे गेलात तर काही असे सिनियर सिटीजन्स वगैरे असतात, ते एकत्र जमलेले असतात आणि मोठमोठ्याने हसत असतात. तर हे असं केल्यामुळं काय होतं, तर त्यांच्या मनावरचा जो ताण आहे हा ताण हलका होतो आणि एकदम फ्रेश वाटायला लागतं.
त्यानंतर मित्रमैत्रिणी समवयस्क यांच्याशी संवाद साधणे. तुमचे मित्रमैत्रिणींच्या बरोबर तुम्ही मिक्सअप झाल्यामुळे किंवा घरातील व्यक्तींच्या बरोबर तुम्ही मनमोकळेपणाने बोलल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या मनात जो काही ताणतणाव निर्माण झालेला आहे हा कमी होणार आहे. त्याचबरोबर मनातले विचार लिहून काढणे. तुमच्या मनात जे काही विचार आहेत म्हणजेच निगेटिव्ह विचार आहेत किंवा तुम्हाला आतल्या आत काहीतरी सलतं आहे, काहीतरी वेगळं वाटत आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही लिहून काढायला पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, जो ताणतणाव आहे हा कमी होणार आहे. शिवाय तुमचं जर काही चुकत असेल तर या अशा प्रकारचं लिहून काढल्यामुळे तुमची चूक नेमकी कुठं होते हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर जवळच्या व्यक्तीकडे मनमोकळे करणे. तुम्हाला जर मानसिक ताण आला असेल किंवा काही आतल्यात वाटत असेल, खूप डिप्रेस वाटत असेल, कशाचं टेन्शन येत असेल, तर तुमच्या जवळचा जो फ्रेंड आहे, व्यक्ती आहे, त्यांना त्यांच्याकडे तुमचं मन मोकळं करा. याच्यामुळे काय होणार आहे, जो तुम्हाला टेन्शन आलेलं आहे हे कमी होणार आहे. त्याचबरोबर छंद, वेगवेगळे छंद जोपासल्यामुळे सुद्धा मानसिक ताणतणाव काय होतो, हलका होऊन जातो. फॉर एक्झाम्पल पेंटिंग करणे, चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचणे, तसेच पाककला हा सुद्धा एक छंद आहे. गाणी म्हणणे, तसेच वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह करणे, असे भरपूर जे छंद आहेत. शिवाय पक्ष्यांचे निरीक्षण करणे, असे हे वेगवेगळे जे छंद आहेत, अशा प्रकारचे छंद जोपासल्यामुळे किंवा आपला जो स्वतःचा रिकामा वेळ आहे तो त्या छंद आपले जोपासण्यामध्ये घालवण्यामुळे सुद्धा आपला जो ताणतणाव आहे हा हलका होण्यास मदत होते. त्यानंतर पुढचा उपाय आहे ते म्हणजे आनंददायी संगीत शिकणे, ऐकणे आणि गाणी म्हणणे. तर गाण्यामुळे काय होतं, आपला जो ताण आहे, तणाव आहे हा दूर व्हायला खूप मदत होतं आणि त्यापासून आपल्याला आनंद होतो, आपलं माइंड रिलॅक्स होतं. त्याचबरोबर मैदानी खेळ खेळल्यामुळे सुद्धा, आता घरातून बाहेर पडल्यानंतर मैदानी खेळ खेळत असल्यामुळे आपल्यामध्ये एक प्रकारची संघभावना निर्माण होते, एक प्रकारची व्यवस्थित अशी शिस्त लागते, समोरच्याला समजावून घेण्याची आपल्याला शिस्त लागते, सवय लागते आणि त्याचबरोबर आपली शारीरिक वाढ व्यवस्थित होते, त्याचबरोबर मानसिक वाढ सुद्धा चांगली होते. तर हे सगळे कशाचे फायदे आहेत, बाहेर मैदानी खेळ खेळल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळे आपला जो काही ताणतणाव आहे हा कमी होतो. त्याचबरोबर आणखीन सुद्धा काही गोष्टी आहेत, जसे की योगासनं करणे, ध्यान करणे, त्याचबरोबर मोठा म्हणजे दीर्घ श्वास घेणे, त्याचबरोबर काही स्पा थेरपी, मसाजिंग आहे, या सगळ्या गोष्टींच्यामुळे सुद्धा मनावरती आलेला मानसिक ताण कमी करण्यास मदत होते. म्हणजेच काय, जो आपल्या मनामध्ये स्ट्रेसचा फुगा हवेने जो भरलेला आहे, आपल्यामध्ये जो स्ट्रेस भरलेला आहे तो फटकन फुटून जातो. तर विद्यार्थ्यांनो, त्याचबरोबर आता हे जे आपण बघितलं हे काय होतं, तर मानसिक ताणतणाव कशा प्रकारे कमी करता येण्याचे हे उपाय होते. त्याचबरोबर काही अशासकीय संघटना, त्याला NGOज असं म्हटलं जातं, त्या सुद्धा अशा प्रकारच्या ज्या काही ताणतणाव आहेत ह्या कमी करण्यासाठी मदत करत असतात. तर त्यामधल्याच काही संघटना आहेत त्या आपण बघणार आहोत. नो मोर टोबॅकोज म्हणजे तंबाखू विरुद्धची चळवळ संघटना आहे. ही संघटना काय कार्य करते, तर विथ द हेल्प ऑफ WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि टाटा ट्रस्ट यांसारख्या नामांकित अशा 45 काही संस्था आहेत, यांच्या मदतीने तंबाखू विरुद्ध किंवा तंबाखू सेवन न करणे किंवा त्याचे दुष्परिणाम आणि त्याच्याविषयी जे काही मार्गदर्शन आहे हे करण्याचं कार्य अशा प्रकारच्या संस्था करत असतात. त्याचबरोबर सलाम मुंबई फाउंडेशन या नावाची जी संस्था आहे ही काय करते, तर मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्यांमध्ये लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी, खेळासाठी किंवा व्यवसायासाठी प्रोत्साहन देते. त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये जाऊन तंबाखू खाणे ही कशी वाईट सवय आहे किंवा तंबाखू विरुद्ध चळवळ करण्याचे कार्य ही सलाम मुंबई फाउंडेशन ही संस्था करत असते. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा जो आपला 9वा चॅप्टर होता सामाजिक आरोग्य हा कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.